आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला त्याचा बोध घ्यावा। शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। भाजपला गोपीचंद पडळकरांची संस्कृती पटते का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। पडळकरांनी माफी मागावी। सक्षणा सलगर यांची मागणी। राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र सामनात प्रदर्शित। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र पहिल्यांदाच सामनात। नवी मुंबईतील वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरण। बेकायदा इमारत पाडण्यासाठी दिलेल्या नोटिशीला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? हायकोर्टाकडून एकनाथ शिंदेंच्या अधिकारासंदर्भात विचारणा। याचिकेत बेकायदेशीर इमारत पाडण्याची विनंती। कोर्टानं शिंदेंवर कारवाईचे आदेश द्यावे। नगरविकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय। हिंमत असेल तर कारवाई करा, फक्त निरीक्षण नोंदवू नका। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही। इतरांना थांबा म्हणण्याचा मला नैतिक अधिकार नाही। पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस झाल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य। बीडच्या बर्दापूरमधील 55 वर्षीय शेतकरी निवृत्ती यादव यांची आत्महत्या। निवृत्ती यादव यांची गळफास घेत आत्महत्या। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षण जाणार या भीतीपोटी आत्महत्या केल्याचा दावा। शेतकऱ्याच्या मुलानं तक्रारीत दावा केल्याची माहिती।